पण काय आयुष्य बदललं दादा तिथून बाहेर आल्यावर? पण असं वाईट वाटतं जिंकलो असतं तर अजून काय खूप काय अचीव करता आलं असतं. मग ती खंत आहे, पण मग ती कॉन्ट्रोवर्सी झाली, ते अंकिताचं काहीतरी फॉलो करून हे करून ते करून, मग तू त्यात नाही पडले की? नाही, मी मुळात आहे ना, मला कोणाच्या मध्ये पडायला आवडत. पण तू असं तिथं मोठा भावासारखा होता ना सगळ्यांच्या. आज परिस्थिती अशी आहे ना, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर तो एकतर फोन उचलत. तुमचा पण म्हणजे जाण्याआधीचे वडील आणि आल्यानंतरचे वडील जमीन आसमान फरक आहे. म्हणजे छापा आणि काटा आहे डायरेक्ट. काय होतं ते सांगितलं? देखिए संसार है. ते गाणंवाला पिक्चर जो आहे ना, त्याच्यात कसं होते ना, ती दोघं मधनं रेस बीस मारून तू तिकडं मी इकडं, तुझं तोंड बघत नाही, मडकू फोडते, आंघोळ करते, मेलाच माझ्यासाठी, असं होतं अगोदर. करिअर नाही सोशल मीडिया तुला? आज कशात काय नाही, तुम्ही डायरेक्ट सुरुवात म्हणजे लोक करिअर म्हणून बघायला लागले त्याच्याकडं. ही धोक्याची सगळ्यात मोठी घंटा आहे. दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेत मी की आई असतील, वहिनी असतील आणि तू, ह्यांचं कॉम्बिनेशन तू कसं बसवलंय माहिती? तुमच्या घरात भांडणं होत नाही का? कोल्हापूरमध्ये फुटबॉल लयच वेगळ्या लेवलला आहे, जो महाराष्ट्रालाच माहित नाही. हा काय सीन आहे जरा तो तू सांगितलं जरा बरं पडेल. काय वाटतं की तू एवढा सक्सेसफुल झाला आहेस आणि अजून पण होशील, या सगळ्यांमध्ये तुझे कर्म चांगले होते म्हणूनच हे सगळं झालं?